डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या मनीषा माने मुसळे हिच्या हॉस्पिटलमधील कार्यालयाची पोलिसांनी झडती घेतली। मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने वय 45 राहणार बसवराज निलय जुळे सोलापूर असं अटक करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे। या प्रकरणी डॉक्टर अश्विन शिरीष वळसंकर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। मुसळे हिनं तिचे अधिकार कापले आहेत, पगार कमी केला आहे, मी दोन्ही मुलांना मारणार आणि इथं हॉस्पिटलमध्ये येऊन पेटवून घेणार आणि त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहाल असा धमकी दिलेला ईमेल डॉक्टरांना पाठवला होता। त्यांच्या या खोट्या आरोपामुळं आणि धमकीवजा पत्रामुळं डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी तिच्या त्रासाला कंटाळून पिस्तूलमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती। त्यानंतर पोलिसांनी मुसळे हिला अटक केली। तिला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती। पोलिसांनी आरोपी मुसळे हिची मंगळवारी ही कसून चौकशी केली, तसंच तिच्या हॉस्पिटलमधील कार्यालयाची झडतीही घेतली। यावेळी तिचं हस्ताक्षर असलेली कागदपत्र जप्त केली। त्याचप्रमाणे पोलिसांच्या पथकानं डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्याही हॉस्पिटलमधील कार्यालयाची तपासणी केली। त्यात कोणत्या वस्तू आणि साहित्य जप्त करण्यात आलं हे मात्र समजू शकलं नाही। त्याचप्रमाणे वळसंकर हॉस्पिटलमधील 10 ते 12 कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून पोलिसांनी त्यांची चौकशी केली। पोलिसांनी या प्रकरणात डॉक्टर शिरीष वळसंकर यांचे पुत्र डॉक्टर अश्विन वळसंकर आणि सून सोनाली वळसंकर यांची आधीच चौकशी केली आहे।